चेक. तर दोन्ही टीमच्या 12th मॅननी त्वरित उपस्थित राहायचंय. खांडवा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे आमने टीमचे कॅप्टन आपण कॅप्टन नाही तर 12th मॅननी जोडलं जायचंय. अन्यथा 3 धावेची पॅनल्टी असेल. बघा आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. योगेश 11 आमने विपक्ष एनके स्पोर्ट्स खांडवळ अशी मॅच पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटचा हा सामना असं मात्र आपण पाहतोय. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजीत चव्हाण सर. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल बॅटची एज आणि फलंदाज बाद होत आहेत. 12:55 हा पहिला झेंडू फेकण्यात आला आणि पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन झालंय. बडी मसली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाज अरुण बॅक टू दी पवेलियन. राजांसाठी आहे की खऱ्या अर्थानं याच विभागामध्ये एक नामवंत आणि नामांकित स्पर्धा कल्याण ग्रामीणला आम्ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखतो. मात्र त्याच पंढरीला सोन्याचं लेप देणारी सुवर्ण क्रिकेट स्पर्धा कांबाकर चषक 2024 दमदार आयोजन आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये पाहायला मिळेल. 3 डिसेंबर ते तब्बल 8 डिसेंबर 6 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा ज्याचं प्रथम पारितोषिक असेल 1 लाख रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक असेल 50,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक असेल 30,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक असेल 20,000 रुपये व आकर्षक चषक. 5वं पारितोषिक असेल 20,000 रुपये व आकर्षक चषक आणि 6वं पारितोषिक असेल 20,000 रुपये व आकर्षक चषक. प्रवेश फी अगदी मी म्हणेल कमी दराची आहे. फक्त 10,000 रुपये ही प्रवेश फी असेल. आपल्याला जर एंट्री पाहिजे असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता. प्रथम चव्हाण, प्रसन्न चव्हाण आणि त्यांच्या समवेत निलेश निचिते, विकास निचिते, योगेश शेठ बनकरी आणि सागर शेठ बनकरी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. तुर्तास मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. यावेळेस लाऊड अपील जरूर होती मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नॉट आउट, सही डिसिजन और सही फैसला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट. एनके स्पोर्ट्स खांडवळ विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. योगेश 11 आमने या संघासोबत. खोल टप्प्याचा बॉल, जबरदस्त डिलिव्हरी. क्विक वन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 0. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये थोडासा संघ योगेश 11 आमने हा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल ती म्हणजे जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग संघाचे एक प्रतिनिधी, विरेन स्पोर्ट्स भावाळे संघाचे एक प्रतिनिधी, योगेश 11 आमने ब संघाचे प्रतिनिधी, प्रिन्स 11 पिसे संघाचे एक प्रतिनिधी. आपण टॉस साठी मात्र त्या अगोदर आपण सर्वप्रथम लॉर्ड्स करून घेणार आहोत. लॉर्ड्स केल्यानंतर आपण जो संघ पहिल्या मॅच मध्ये असेल त्याचा आपण टॉस करू. तर सर्व संघांना विनंती असेल आपण आपल्या प्रतिनिधीला पाठवून द्यायचंय. आपण लॉर्ड्स लवकरच लवकर करणार आहोत आणि जशी लॉर्ड्स पडतील पहिल्या मॅचचा आम्ही टॉस त्वरित करणार आहोत याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची. त्यामुळे विनंती असेल जे झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग, विरेन स्पोर्ट्स भावाळे, योगेश 11 आमने ब आणि प्रिन्स 11 पिसे आपण संपूर्ण स्क्वॉड घेऊन उपस्थित राहायचे. यावेळेस फटका लाजवाब. मिड ऑन आहेत सर्कल मध्ये. लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलेला हा दमदार चौकार. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ
समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 या आकड्यावरती. देवरुंग संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी, भावाळे संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी, भावाळे संघाचे प्रतिनिधी मला वाटतंय इथे उपस्थित आहेत. त्या समेत देवरुंग संघाचे उपस्थित नाहीयेत. आमने बी टीमचे प्रतिनिधी उपस्थित नाहीयेत. प्रिन्स 11 पिसे उपस्थित आहेत. आमने बी टीमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यामुळे फक्त जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग संघाचे प्रतिनिधी उपस्थित नाहीयेत. आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. जसं आपण लॉट्स करू तसं आपण त्वरित टॉस देखील करणार आहोत, याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 8 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत. बलदंड देहाचे, बलदंड यष्टीचे आमचे लाईव्हचे ऑपरेटर आमचे धीरज भोईर सर, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करूया, कारण फार चांगली लाईव्ह ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं तेजसला सांगावं लागेल थोडासा पगार वाढ करण्यासाठी, कारण चांगली त्यांच्या माध्यमातून ऑपरेटिंग पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर कॅमेरा वर्क देखील फार चांगलं पाहायला मिळेल, ती म्हणजेच आदित्य भोईर यांच्या माध्यमातून. त्यांच्या देखील पगारवाढीबद्दल बोलावं लागेल तेजस यांच्याशी. चला मॅचच्या दिशेला वळणार आहोत. पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फटका मिस टाइम जरूर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर असतील. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील एक चिमुकला हजर झालाय, स्वागत करूया त्याचा. धावसंख्या धावफलकावरती 10. सागरच्या माध्यमातून हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. धावसंख्या 10. ऑन द बोर्ड 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. मैदानावरती सिंगल आणि डबल देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आहेत. जिथे मी म्हणेल कॅच कंप्लीट होणं गरजेचं होतं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी म्हणेल 2 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजे खऱ्या अर्थानं सकाळी चहा सोबत टोस्ट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आलीत की काय फलंदाज, कारण ज्याप्रमाणे त्यांना जीवनदान मिळाले कुठेतरी नशीब त्यांच्या सोबत आहे आणि अगदी तेच पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती 12 या आकड्यावरती चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे. एकीकडे संघ पाहायला मिळतो एनके स्पोर्ट्स खांडवळ, दुसरीकडे योगेश 11 आमने. पहिल्या 4 मॅचेस मध्ये 4 विजेते संघ आपल्याला मिळालेत. आता हा 5वा विजेता संघ कुठला असेल त्यासाठी ही चालू असणारी मॅच. मैदानावरती चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर असतील. कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट. आता मात्र मैदान सोडावं लागेल कुमार यांना. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीम योगेश 11 आमने संघाने. फलंदाज कुमार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र सुरू आहे आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सागरच गोलंदाजीवरती आहेत, सागरच फलंदाजी करतायत. पाहूया कुठला सागर कुठल्या सागरवरती भारी पडेल. शेवटचा बॉल राईट मोद विकेट कट करायचा प्रयत्न. थर्डमॅन मध्ये फिल्डर रनआउटची संधी. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, कलेक्शन चांगला आणि येस इट्स आउट. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. राहुलला आता मात्र पवेलियनची चाहूल लागली आहे आणि तो आता मात्र पवेलियनच्या दिशेला जातोय. गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना टीम योगेश 11 आमने संघाने. फलंदाज राहुल बॅक टू द पवेलियन.
दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 12 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रापासून अथक मेहनत, अथक परिश्रम प्रत्येकाच्या माध्यमातून केली जाते. विशेष कौतुक करेल आम्ही मयूर शेठ दळवी साहेबांचं. अगदी आखो देखा हाल ते पाहतायत, कुठल्या गोष्टीची कुठे कमी नाहीये. प्रत्येक गोष्टीची काळजी त्यांच्या माध्यमातून नक्की केली जाते. त्यांच्या समवेत अक्षय शेठ कोळी साहेब, दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 12 पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये सुजित पाहायला मिळतील. खोल टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू कव्हरच्या दिशेला चॉप केलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, झाली मिस्टेक आणि स्वीपर कव्हरला क्लिअर करत नशिबाच्या 4 धावा. हा असेल नशिबाचा चौकार. चिट्ट्या आहेत. विजय संघ प्रिन्स 11 पिसे, योगेश 11 आमने, ब विरेन स्पोर्ट्स भावाळे आणि जय झोटिंग देवरू. चला आपण लॉट्स करू मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. संकेत शेठ दळवी साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही लॉट्स करून घेतो. पाहायला मिळते आणि बॉलिंग मार्क वरती हर्ष जितेश आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस एसटी रक्षक थोडेसे बीट झालेत. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव तर कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक यस 81 धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. जशी ओव्हर समाप्त होईल आपण त्वरित लॉट्स करणार आहोत. तर कॅमेरामॅनला विनंती असेल ज्यावेळेस ओव्हर समाप्त होईल त्यावेळेस कॅमेरा आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण रोल करायचं. यावेळेस बॅटची एज आणि कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा कंप्लीट लॉंग लेग मध्ये. फील्ड जोपर्यंत करण्यात येईल 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेंच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर 26. 26 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील झालेले आहेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ असून देखील शिल्लक आहे.
भरपूर सारी मेहनत अथक परिश्रम प्रत्येकाच्या माध्यमातून केली जाते, कारण ही स्पर्धा खास आहे. जितेश पाहायला मिळतात. त्यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र फक्त आणि फक्त 26 धावा. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली म्हणेल कौतुक करावं लागेल. मात्र तिसऱ्या षटकामध्ये सुजितची ती गोलंदाजी आणि त्यावरती थोडीशी महागडे फटके खेळले गेले. यावेळेस विकेटचं पतन झालंय. जबरदस्त गोलंदाजी जितेशच्या माध्यमातून खुल्या टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर लेन वरती बुंद्यामध्ये टाकलेला बॉल आणि त्यावरती फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. फलंदाज ऋषी बॅक टू दी पवेलियन. चला स्पीडअप करायचंय. विनंती असेल टीम योगेश 11 आमने, शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती 26. नवीन बॅटर मैदानावरती सागर. बॅट्समन सागरच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील. इनिंग नंबर पहिली मैदानावरती मार्गस्थ योगेश 11 आमने संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू निर्धाव. हा षटक संपला. 3 षटकांचा वाजविकेत समाप्त. धावसंख्या धावफलकावरती असेल ती मात्र 26. विनंती असेल कॅमेरामॅनला ही कॅमेरा रोल करायचा. आपण लॉट्स करून घेऊ. चला सर्व संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहायचे. बघा जी पहिली चिठ्ठी निघेल ती बाय. सर्वांना कळलं. पहिली चिठ्ठी बाय, दुसरी चिठ्ठी, तिसरी चिठ्ठी पहिली मॅच, चौथी चिठ्ठी, पाचवी चिठ्ठी पहिली मॅच. आणि विनिंग टीमची जर मॅच निघाली तर ती आपण दुसरी खेळणार आहोत. बायची चिठ्ठी उचलली गेली आणि बाय मिळालेल्या संघाचं नाव आहे विजेता संघ. विजेत्या संघाला बाय मिळालंय याची नोंद करून घ्यायची आहे. आता आपण पहिल्या मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रिन्स 11 पिसे विपक्ष योगेश 11 आमनेब. पहिली मॅच असेल प्रिन्स 11 पिसे आणि योगेश 11 आमनेब. दोन्ही टीमचे कॅप्टन कुठे जायचं नाही, आपण टॉस करून घेणार आहोत. आणि जय सोटिंग क्रिकेट संघ देवरुंग विपक्ष विरेन स्पोर्ट्स भावाळे दुसरी मॅच असेल. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. चला मॅच सुरू ठेवायची आहे. विनंती असेल, रिक्वेस्ट असेल ऑफिशियल्सना. 2 ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतील या मॅच साठी. फार चांगल्या भूमिकेमध्ये आहेत. मात्र अजून देखील आपल्याला यानंतर 4 सामने कव्हर करायचे आहेत आणि वेळेच्या बाबतीमध्ये तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा असेल. धीरज, मला वाटते मागच्या स्पर्धेमध्ये तुम्ही होते त्यावेळेस वन साइड मला वाटते 5 ते 6 मॅचेस शेवटच्या दिवशी झाल्या होत्या. त्यावेळेस अशी सिच्युएशन निर्माण झाली होती की 4:30 वाजता संपूर्ण आटपलं जाईल की काय, पण त्यानंतर आपण थोडासा उशीर केला. 4 वर्ष मॅचेस कव्हर केल्या कारण वेळ आपल्याकडे भरपूर होता. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले होते. मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. पहिल्या बॉलवरती आक्रमक हल्ला चढवायचा प्रयत्न, त्याला अनुषंगून स्टेप आउट झाले. एक धावची कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धाव संख्या धावफलकावर आपल्याला 27 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 शेवटची अखेरची निर्वाणीची स्लॉग ओव्हरची 23 षटकामध्ये आपल्याला गोलंदाज वंश पाहायला मिळतात. अंश ला आपण बघू शकतो मैदानावरती तो शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. प्रिन्स 11 पिसे संघाचे कर्णधार आणि योगेश 11 आमनेब संघाचे कर्णधार. योगेश 11 आमनेब संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. प्रिन्स 11 पिसे संघाचे कॅप्टन
टॉस साठी उपस्थित राहायचे. आपण त्वरित टॉस करणार आहोत. पहिली मॅच प्रिन्स 11 पिसे विपक्ष योगेश 11 अमने ब. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग विपक्ष वीरेन 11 भावाळे हा दुसरा सामना पाहायला मिळेल. डॉट बॉल होत असताना वन्स अगेन समाप्ती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळाले प्रिन्स 11 पिसे. वन ऑफ द फायनेस्ट टीम. नवख्या खेळाडूंना संधी मिळाली आणि नवख्या खेळाडूंनी कॅलिबर पोटेन्शियल जे मात्र सिद्ध केलं. स्ट्राइक चेंज नाहीये. यावेळेस फटका फसलाय डाऊन द बॉल. फिल्डर कॅचची संधी. कॅच झाली कंप्लीट आणि मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट इज डाऊन. साहेबांच्या शुभ असते आपण टॉस उडवणार आहोत. संकेत शेट करत साहेबांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एकीकडे प्रिन्स 11 पिसे दुसरीकडे योगेश 11 आमने ब करणार आहोत आपण टॉस. दुसरी मॅच आहे जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग विपक्ष वीरेन 11 भावाळे क्रिकेट संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 28वा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो चेंडू बॉडीला स्पर्श झाला. ब्रश झाल्यानंतर रक्षकाच्या माध्यमातून जोपर्यंत कलेक्ट करण्यात आलं लेगबाजची एकदा बॅड होईल आणि ओव्हर नंबर 4 मैदानावरती समाप्त. 4 षटकांचा 5 विकेट समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 29-30 धावेंचं लक्ष. विनंती असेल थोडस स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 30 धावेंचं लक्ष 29 झाल्यात. तो बाय मिस्टेकली स्कोररच्या माध्यमातून एक गाडी वाढवली गेली होती मात्र ती नंतर सॉल्व करण्यात आलं. टेक्निकल इश्यू होता स्कोरिंग मध्ये आणि त्याला अनुषंगून 29 धावा धावफलकावर 30 धावेंचं लक्ष असेल.
उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय अमोलजी जाधव ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह सौजन्य झालेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असेल. त्यासोबतच मॅन ऑफ द मॅच आपल्याला मनीषदा पाटील साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालेत. माजी उपसरपंच त्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज सौजन्य झाल्या त्यांचं देखील आभार असेल. टार्गेट जो मात्र 30 धावांचं पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 30चं टार्गेट सध्याच्या स्थितीला सेट करण्यात येतोय. स्ट्रायकर एंड वरती सौरभ आणि विनोद ही जोडी तर बॉलिंग मार्क वरती सागर आपल्याला पाहायला मिळत आहे. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतील. लॉंग ऑनला पहिला खेळाडू तर दुसरा खेळाडू मिड विकेटला असेल. 30 यार्ड सर्कल मध्ये इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन फाईन लेग स्क्वेअर लेग वाडिश मिड ऑन एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि कव्हर पाहायला मिळत आहेत. 1:22 पहिला चेंडू पडतो. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनुमान जो मात्र कुठेतरी लावण्यामध्ये अपयश मिळालंय फलंदाजाला. आपण पाहू शकतो अगदी बॅट वरती फिरली आणि चेंडू त्याच्या खालून निघून गेला. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिला चेंडू जर पाहिला तर वेगवान होता. त्यासोबत अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं होतं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सागरचा विचार केला तर उंच कदकाठीचा खेळाडू आहे त्यामुळे अतिरिक्त बाउन्स देखील त्याला मिळेल यात काही शंका नाहीये. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पंचांचे 2 यात समांतर ही धाव असेल. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 1 या आकड्यावरती. सौरभ आणि विनोद ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची तर दुसऱ्या बाजूला सागर आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश 11 आमने या संघाच्या बाजूने आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न कॅचची संधी कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद. पहिला झटका लागतोय 1 या आकड्यावरती. फलंदाज बाद होतोय विनोद बॅक टू दी पवेलियन. येस बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे बीमर साठी. बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. OUT आउट. फलंदाज बाद असेल. सौरभ याला परतायला लागते माघारी. 1 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय. 30 धावेचं टार्गेट आहे. 7.5 रन रेट जो मात्र रिक्वायर्ड आहे. रिव्ह्यू जो मात्र अनसक्सेसफुल असल्यामुळे रिव्ह्यू जो मात्र संपलेला आहे. एनके स्पोर्ट्स खांडवा या संघाचा या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. नवीन फलंदाज सागर येतोय. बॉलिंग मार्क वरती देखील सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ याला माघारी परतावं लागतंय. 1 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर सेन्सिबल क्रिकेट खेळायचे. फक्त एकाच मोठा फटका आला. सिंगल डबल खेळले तर मात्र मॅच मध्ये एनके स्पोर्ट्स खांडवा संघ विजयी होऊ शकतो. परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू होतं त्याच्यावरती मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळालं नाही. फलंदाज बाद झाला. अप्रतिम झेल जी मात्र थर्डमॅन मध्ये आपण पाहू शकतो. इनसाइड दी सर्कल प्लेयर होते त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आली. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज सागर येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज देखील सागर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला होता. वाडिश मिड ऑफ मध्ये फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 पुढे जाते. 2 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर वाईड त्यानंतर दुसरे चेंडू विकेट. तिसरे चेंडू वरती एकंदरीत सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली आहे. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंड वरती विनोद आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे.
अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, बॉल बॅक ट्राय होतोय. चेंडू तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा खराब फटका पाहायला मिळतोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट होती. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संयमी सुरुवात जी मात्र होती सध्याच्या स्थितीला. पूर्ण प्रकारे आपण पाहतो या मॅच मध्ये चुरस निर्माण होती, कारण या ओव्हर मध्ये आतापर्यंत पूर्ण प्रकारे जखडून ठेवायचं काम केलं जाते. 4 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅटची कडा लागते. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झालेत. 1 धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 1-5 अशी पाहायला मिळेल. येणारी 18 चेंडू 25 धावेंची अजूनही गरज असेल विजयासाठी एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाला. पहिल्या षटकाची समाप्ती 1-5 अशी धावसंख्या पाहायला मिळते. सागरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. कचून मारा जो मात्र चेंडूचा केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 8.33च्या सरासरीने 25 धावेंची गरज आहे एनके स्पोर्ट्स खांडव या संघाला. पहिल्या फेरीतील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एनके स्पोर्ट्स खांडव विपक्ष योगेश 11 आमने अ. यानंतर होणारी मॅच प्रिन्स 11 पीसे विपक्ष योगेश 11 आमने ब. दोन्ही टीमनी खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. बॉलिंग मार्क वरती कुमार पाहतोय आपण. चांगला चेंडू होता. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. एक बादच्या स्वरूपामध्ये टीमच्या टोटल मध्ये 1 धाव ची मात्र ऍड होती. मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. अपाम पुल करायचं होतं, परंतु चेंडू बॉडीला ब्रश होतोय. एकंदरीत उसळीची मात्र पिक करता आली नाहीये फलंदाजाला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय चेंडू बॉडीला ब्रश झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे कुमारच्या माध्यमातून. पहिला चेंडू इम्प्रेसिव्ह होता. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय दुसरा. 6 या आकड्यावरती फलंदाज जो मात्र सागर बॅक टू दी पवेलियन. हिट विकेट जो मात्र फलंदाज बाद होतोय. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर जो मात्र जितेश येतोय. धीरज भुईर यांचं देखील विशेष कौतुक सातत्याने आम्हाला अपडेट करतायत. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. रिव्हर्स अटेम्प्ट होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सातत्याने चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी करणं गरजेचं होतं. इथे अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला अनुषंगून आपण पाहतोय जिथे सिंगल धाव आली असते तिथे टॉट बॉल येतोय. जिथे डबल धाव आली असते तिथे सिंगल धाव येते आणि त्याला अनुषंगून आता आपण पाहतोय जो मात्र अमने असंघ फ्रंट फूट वरती येण्याचं काम करतोय. खुलवा टप्पाचा चेंडू होता. चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत 1 धाव ऍड होईल. 7 धावा धावफलकावरती.
या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी कुमारच्या माध्यमातून देखील केली जाते. पहिल्या षटकामध्ये 5 धावा पहिल्या षटकामध्ये होते. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा याच्या मात्र कुमारने खर्च केल्यात. इथे फुल टॉस चेंडू, फटका अप्रतिम. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा संघर्षमय षटकार येतोय फलंदाज विनोदच्या बॅटमधून. षटकार पाहायला मिळतोय विनोदच्या पॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळतीये. एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका विनोदच्या माध्यमातून आला. आता सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. चेंडूच्या मॅरिट नुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. रिव्हर्स साइड आहे, फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल नो मॅन्स लँड मधून, पॉइंट रिजन मधून. पंचाचा डिसिजन जो मात्र आपण पाहणार आहोत. 2 धावा त्याच्या मात्र असणार आहेत. नशीब जो मात्र कुठेतरी सध्याच्या स्थितीला आमने या संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. बघूया, आपण चेक करतोय. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, आपण चेक करतोय. 2 धावा ज्या मात्र असतील फक्त. बाउंड्री लागत कदाचित दगड असेल किंवा काय असेल, त्याला लागून चेंडू रिव्हर्स आला. 2 धावा एक्झिक्यूट होत असताना पाहायला मिळतील. दोन षटकांची समाप्ती होती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 षटकांमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. दुपारच्या सत्रामध्ये वेलकम आकाश, आपलं देखील स्वागत आहे. आमचे राज दळवी असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. नमो चषकाचे आयोजक आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 2 षटकांची समाप्ती, 15 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि अजूनही 15 धाव्यांची गरज असेल. चला, टीम मेडल घ्यायचं नाहीये, विनंती आहे. योगेश 11 आमने असंघ, आपण टीम मेडल घेऊ नका. लगेच मॅच सुरू करायचंय. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. योगेश 11 आमने ब विपक्ष प्रिन्स 11 पिसे असे 2 मातब्बर संघ याचे मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 12 चेंडूंमध्ये 15 धावा झाल्यात. 12 चेंडूंमध्ये अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. विजय जो मात्र नवीन गोलंदाज येतो वैयक्तिक कोट्यातील, पहिलं सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये विजयला प्राचारित करण्यात येतोय आमने असंघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद आणि जितेश ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. विनोदच्या माध्यमातून 1 षटकार आला आणि तिथून मात्र मॅच मध्ये कमबॅक झाला एनके स्पोर्ट्स खांडवा या संघाचं. तर दुसऱ्या बाजूला अँकर रोल निभावत असताना जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने स्ट्राईक रोटेट करायचं काम जितेश करत असताना आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. यावेळेस वाईट बॉल येतोय. वाईटच्या मदतीने अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान आहे, परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग देखील योगेश 11 आमने या संघाची अप्रतिम पाहायला मिळतीये. पूर्ण प्रकारे टिचून मारा त्यांच्या माध्यमातून देखील होतोय. स्लोवर बनवता गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि मोक्याच्या क्षणी फलंदाजाने देखील ते पिक केलं आणि जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळाला. एकदा वर्जित झाली. इक्वेशन पाहायला मिळते. 11 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा अंकित आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं देखील स्वागत आहे. 11 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती विजय पाहतोय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला सोडेल तो विनोद कसला. बॉल निघून चाललाय
स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर आलेला हा विनोदच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. नंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोनच धावांवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल 25 या आकड्यावरती 25 रन ऑन द स्कोर कार्ड. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. सोपं आणि मापक असं आव्हान आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. चला पीसी टीमला विनंती आहे आपण खेळाडू कक्षाजवळ यायचे. त्यासोबतच योगेश 11 आमने ब टीमला विनंती आहे आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. जसं सामना संपेल तसं आपण त्वरित फिल्डिंग जी मात्र लावून घ्यायची आहे. औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये कदाचित शिल्लक आहे की काय असं आपण पाहू शकतो. इथे फटका अप्रतिम आहे. एमएसजी स्टाईल ने सामना केला फिनिश. विनोदच्या बॅट मधून येतोय तिसरा षटकार. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाने. अभिनंदन एनके स्पोर्ट्स खांडवळ. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत योगेश 11 आमने अ या संघाला.